नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या कृषी अपडेटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. पाहूयात कृषी क्षेत्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी. राज्य सरकारने कर्जमुक्ती प्रश्नी घुमजाव केले, त्यामुळे आता करो या मरो या स्थितीत सरकारकडून कर्जमुक्ती घेणार आहोत. शेतकरी कर्जमुक्ती, पीक विमा, सोयाबीन, कापूस शेतीमालास भावांतर योजना लागू करावी यांचा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जून महिन्यात गनिमी काव्याने राज्यव्यापी तीव्र आंदोलन करणार आहोत. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्रात रान उठविणार आहोत, असे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार मान्सूनपूर्व पाऊस पडतोय. वादळी वाऱ्यासह होत असलेल्या पावसामुळे पाणी ओसंडून वाहतंय. काही ठिकाणी पावसाचा जोरदार दणका देत असल्याने पिकांचं नुकसान होतंय. शुक्रवारी दुपारनंतर भोर, मुळशी, मावळ, वेल्हे, हवेली, शिरूर, जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. अमेरिकेत यंदा कापूस लागवड 14% घटण्याचा अंदाज आहे. अतिरिक्त लांब धाग्याच्या कापसाची लागवडही 24% कमी राहण्याची शक्यता आहे. तसंच चीन, भारत, ऑस्ट्रेलिया आणि टर्की या देशांमध्ये उत्पादन घटण्याची शक्यता असल्याने जागतिक कापूस उत्पादन कमी राहील, असा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने व्यक्त केला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात शुक्रवारी जोरदार पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगरमध्ये वीज पडून एका गायीचा मृत्यू झाला, तर 3-4 घरांवरील पत्रे उडून नुकसान झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्याला गुरुवारी पावसाने झोडपून काढलंय. शुक्रवारी पहाटेपासून अनेक भागात पावसाच्या सरी सुरू होत्या. या पावसाचा अंतिम टप्प्यातील आंबा पिकांवर परिणाम झालाय. रत्नागिरी जिल्ह्यात गुरुवारी रात्रभर पाऊस पडलाय. पडीक माळरानावर प्रकल्पातील गाळ टाकत सुपीक केलेल्या क्षेत्रात भाजीपाल्यासह पारंपरिक पिके घेऊन त्या माध्यमातून प्रयोगशीलता जपण्यावर आमगाव मदनी येथील शेतकरी अभय ढोकणे यांनी पुढाकार घेतलाय. शेतीतील आर्थिक जोखीम कमी करण्याच्या उद्देशाने एका पिकांवर अवलंबून न राहता बहुविध पिके घेण्यावर त्यांच्याकडून भर दिला जातोय. बियाणे बदलाचे प्रमाण यंदा वाढण्याचा अंदाज असून त्यानुसार बियाणांची मागणी केली जाते. नवीन वाणांच्या बियाणांचा वापर करून उत्पादन अधिक घेण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून केलं जाते. मात्र खरीपात वापरल्या जाणाऱ्या बियाणे बदलाचे प्रमाण गतवर्षीही कमीच होते. गेल्या वर्षी खरीपात केवळ बाजरीसाठी शेतकऱ्यांनी 100% बियाणे बदल केला. तूर, सोयाबीन, मुगासह अन्य पिकांतही हे प्रमाण कमीच होते. राज्यात खरीप पेरण्यांना सुरुवात झाली असून डीएपी साठी शेतकऱ्यांची आतापासूनच धावपळ सुरू झाली आहे. त्यामुळे डीएपीला पर्याय असलेली खते शेतकऱ्यांनी वापरावी, असं आवाहन कृषी विभागाने केलंय. खानदेशात मोठ्या काबुली हरभऱ्याचे उत्पादन यंदा बऱ्यापैकी आलंय. उत्पादन एकरी 6 ते 7 क्विंटल एवढं हाती आलंय. दर यंदा कमी अधिक झालेत. सध्या आवक अल्प किंवा काही बाजारात होत असून किमान दर 11,000 रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक आहेत. या बातमीचा वेळ झाली आहे. कृषी अपडेटमध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.